प्रतिबिंब जनमानसांचे। पांढरीपूल MIDC मध्ये भर दिवसात थरार, युवा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, शहरामध्ये खळबळ। अहिल्यानगर शहरातील पांढरीपूल MIDC परिसरात मंगळवारी 4 मार्च रोजी भरदिवसा घडलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। जिओ पेट्रोल पंपासमोर शनी पॅलेस हॉटेल परिसरात युवा व्यावसायिक सोन्याबापू वाघ वय वर्ष 35 यांच्यावर काही गुंडांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला। या हल्ल्यात वाघ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार भरदिवसा काही हल्लेखोरांनी वाघ यांना घेरून धारदार शस्त्रांनी वार केले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले। दरम्यान जखमी वाघ यांचे बंधू किशोर वाघ यांनी 4 मार्च रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला। भरदिवसा या गुन्हेगारांनी व्यावसायिकावर हल्ला करण्याची हिंमत कशी केली? संबंधित आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। या घटनेमुळे MIDC परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। तसेच या गंभीर घटनेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी वाघ यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे। घोडेगावचा आदेश सोनवणे यांनी आमच्या बंधूवरती हल्ला केला आणि काल ते कंपनीचं स्क्रॅप मटेरियल आम्ही घेतलं होतं आणि ते उचलीत होते तर आम्ही त्यांना म्हणलं उचलू नका। तर आजच्याला परत उचलायला गेले ते आम्ही म्हणलं उचलू नका, तर त्यांनी फोनवर आम्हाला बोलवून घेतल्यानंतर त्यांनी तिघांनी आमच्या बंधूला मला एका दोघांनी धरून एक जणीने आदेशनी लहान्या भाऊवरती वार केले। हल्लेखोर कोण होते? आता पोलीस प्रशासनाकडे काय तुमची मागणी आहे? मागणी आमची काय कठोर कारवाई झाली पाहिजे। हल्ले करणारे कोण होते? एक सोनवणे होता आणि ती 2-3 नावं नाही। ही घोडेगाव जिओ पंपाच्या MIDC समोर। आमच्या पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की आमच्या बंधूला जे झालेलं आहे ते बहुत दुःखद झालेलं आहे, ते पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावा, अन्यथा नाहीतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापाशी याला बसू उपोषण। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा